नमस्कार, मी गायत्री. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. सीपी राधाकृष्ण भारताचे नवे उपराष्ट्रपती. नवी दिल्ली. लोकसभेत व राज्यसभेत एनडीएकडील खासदारांचे संख्याबळ लक्षात घेतात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून अपेक्षित असाच निकाल मंगळवारी लागला. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्ण हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले असून त्यांना विरोधकांचे उमेदवार निवृत्ती न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा मोठ्या फरकाने प्रभाव केला व निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राधाकृष्ण यांना पहिल्या पसंतीचा 452 मते मिळाली, जी एनडीएच्या अपेक्षित 427 मतांपेक्षा 25 ने अधिक आहेत, तर रेड्डी यांना केवळ 300 मते मिळाली. इंडिया आघाडीतून त्यांना किमान 318 मते मिळणे अपेक्षित होते, पण तसेच झाले नाही. भाजपाच्या रणनीतिकारांनी आखलेल्या डावपेचांमुळे त्यांच्या उमेदवाराला 15 जादा मते मिळाली. या निवडणुकीत 14 खासदार मतदानापासून दूर राहिले, 15 मते अवैध ठरली. एनडीएशिवाय अन्य पक्षांच्या खासदारांनाही राधाकृष्ण यांना मतदान केले, हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. एबीएस न्यूज ब्युरो, धुळे.